ए रिदात नाही, जेवण झालंच नाही ना, कशाला बोलवत आहे तू? आता जात आहे आबू यायला लागली याचे पोपट कर दिया आबू का। ये प्रैंक हो गया रिदात के, आबू के साथ प्रैंक हो गया, रिदात ने प्रैंक किया करत आले बघा बाबा आले खरं खरं। हो आई म्हणतच आहे हा तुम्ही येऊन गेले जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। गाईज जिम मधून आलोय आणि आता करतोय मॅगीचा नाश्ता। दुपारची वेळ आहे आणि हा रिदात बघा गेम खेळत आहे। आम्हाला प्रूफ ठेवावं लागते गाईज, कारण की रिदात कधी पण पलटून जाते की म्हणतो की मी कुठे खेळलो, मी तर खेळत नव्हतो। तर हा प्रूफ आहे। चल रिदात झालं, मोबाईल ठेव। रिदात मी छान सांगत आहो तुला, प्रेमाने सांगत आहो, मग नंतर मग माझी भाषा चेंज होऊन जाईल, हा तर चालणार नाही। आता खेळत होता ना बेटा देवाचा, आता ठेवून दे आणि झोप। बघ तसं नाही करायचं, नाही तर मग मला बघ मग मी वेगळ्या भाषेत बोलायला लागेल तर मग तू म्हणशील लाड नाही करत। चल पटकन पटकन रिदात, मला हात नको लावायला लावू। बघ रिदात गुड बॉय आहे, गुड बॉय, किती गुड बॉय आहे। चला झोप झोप झोप, चल झोप झोप, चला झोप। मोबाईल ठेवून दे। हो गरम आला, मोबाईल ठेवून दे। हो झोप झोप, आजी जोड झोप। आज आपल्या बाईकची सर्व्हिसिंग केली, आज मस्त बाईक चमकून राहिली आहे खूप दिवस झाले होते गाईज सर्व्हिसिंग केली नव्हती आणि चैन पण खूप आवाज करत होती। तर फायनली सर्व्हिसिंग झाली, आत्ताच घेऊन आलेलो। मौसम पण आज वेगळाच होऊन राहिला आहे, ऊन येत आहे, आभाळ येत आहे। तर बघा आभाळ आहे, इकडे ऊन पण आहे, काय माहीत नाही। आम्हाला पावसाचं नशीब म्हणजे कधी होईल, पाऊस कधी येईल, कधी थंड होईल। चला तर मग गाईज दुपारची चहा पिऊया। गाईज रिदात आपल्या हाताने दूध नाही पित आहे, आजी पाजून देत आहे, कारण की रिदातच्या हाताला दूध पिता येत नाही। रिदातला आपल्या हाताने दूध पिता येत नाही, हो ना रिदात? आताही छोटासा आहे रिदात, एवढे मुलं सगळे आपल्या हाताने दूध पिते आणि आमचा रिदात आजीला दूध पाजून मागते। मग गाईज रिदात आलाय अलंकार चाचूच्या मेडिकल मध्ये आणि तो शोधून राहिलाय ग्राईप वॉटर कुठे आहे। हा व्हेरी गुड, आतापर्यंत भेटत नव्हता याला आणि आम्ही विसरून गेलो होतो, याच्याच लक्षात होतं म्हणे पप्पा ग्राईप वॉटर बाकी आहे घेणं म्हणे। दे रे ग्राईप वॉटर दे। काय आता आम्ही घरी आलोय, रिदातला क्लासमधून घेऊन आलो, अद्दूला पण सोडून द्यायचं होतं म्हणून अलंकारकडे गेलो होतो, म्हणून आम्ही अलंकारच्या मेडिकलमध्ये होतो। तर तेवढ्यात रिदातला लक्षात आलं की ग्राईप वॉटर घ्यायचं आहे म्हणून, ग्राईप वॉटर घ्यायचं आहे म्हणून। आणि आता आम्ही खात आहोत फ्यूज चॉकलेट। कसा केला कसा मोडी नाही म्हटल्यानंतर बाका म्हटल्यानंतर सामाच आहे, मग बोले मग बिलकुल नाही थांबायचं, ठीक आहे। मोरनी बाका बोले असं सांगितलं। अच्छा, तर गाईज रिदातला जसा डान्स शिकवला तसा सांगत होता आम्हाला की असं असं सांगितलंय म्हणून। आणि काला चष्माचं कसं सांगितलं? काला चष्मा अच्छा बसाचंच होतं का? असंच बसायचं होतं। अच्छा ते व्यायाम करायला सांगितलं तुला? हो ते एक्सरसाइज करायला लावली त्या गाण्यावर। अजून काय? बस अजून असं हा हे तर सगळ्यांना माहिती आहे तू आता असा व्यायाम करतो म्हणून। आजीने काय म्हटलं तुला? कूलर लाव, तो कूलर लाव। गाईज रिदातच्या आजीचा पायाचा त्रास पुन्हा चालू झाला, आता जावं लागते नागपूरला जावं लागते। बघा कशी पाय पकडून आहे, तिला चालताच नाही येत आता। बुई झाला आजीला आता, तर तू त्रास देत होता ना आजीला म्हणून बुई झाला। असं नाही करणार रिदात।
यार रिदात नाही का आबूला आपल्या नाही का कधी पण जेवण करायला ह्या खिडकीमधून बोलवते आणि आता जेवण व्हायचंच आहे तरी जेवण करायला बोलवत आहे बघा. हे रिदात नाही जेवण झालंच नाही ना कशाला बोलवत आहे तू. आता जात आहे आबू यायला लागले याचे पोपट कर दिया आबू का ये दे आबूल बघा पोपट बघ कर दिया मला पोपट. प्रँक झाला म्हणा आबू तुमच्यासोबत. हा प्रँक झाला म्हणा पुन्हा आवाज दे. प्रँक कर ना प्रँक. आता काय झालं माहितीये का आता प्रँक चालू आहे आबू सोबत प्रँक चालू आहे रिदाचा. तेव्हा बोंबलत आहे ते आले 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 आबू आले करत आले का रे रिदात. आबू आले का आई आले का रिदात. ए रिदात तेव्हा आले 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 गाइस. ये प्रैंक हो गया रिदात के आबू के साथ प्रैंक हो गया. रिदात ने प्रैंक किया करत आले बघा. उल्लू बनाया बड़ा मजा आया. रिदात ने प्रैंक कर दिया अपने आबू के ऊपर है ना. पोपट आवाज आला तर तुम्हाला काय वाटलं खरंच आवाज दिला म्हणून आहे ना जेवण झालं म्हणून. रिदात तुझा प्रँक सक्सेसफुल झाला. काय म्हणाल गाईस आपल्या आबूवरच प्रँक केलाय निधं नाही आणि बाबा आले खरं हो आई म्हणतच आहे. हा तुम्ही येऊन गेले झालंय असं नाही ना तुम्हाला. हा तुम्हाला पोपट करत होता का माझ्यावरही प्रँक करत होता का. मला माहित आहे वाच होतं जेवण म्हणून आलो नाही मी. हर बार प्रँक तुम्हारा सक्सेसफुल होगा एक जरुरी नाही आहे. म्हणजे माझ्यावरही प्रँक करायला गेला होता तो काही. हा पप्पा हुशार आहे हो. माझा प्रँक झाला नाही सक्सेसफुल नाही झाला तुझा प्रँक माझ्यावर आबूवर झाला फक्त. हा पुन्हा गेला होता है ना तू आता. हा गाईचा पुन्हा गेला होता आबूला आवाज द्यायला जेवण करायला या म्हणते. तेव्हा ए नाही रिदात नाही करू तसं बेटा. झालं ना एक वेळा लहान पोरांचं तसंच असतं. एक वेळा आपण म्हटलं ना वारंवार तेच करीन आता. ए नाही झालं ना आता एक वेळा. काय जा डिनर मध्ये बनला आहे शाही पनीर आणि पोळी आणि आज स्वीट मध्ये काय आहे माहित आहे काय आहे रिदात. स्वीट मध्ये रसगुल्ले. तर आम्ही रसगुल्ले पण खाऊ. आता रसगुल्ले तुम्हाला दाखव काय. रसगुल्ले हे देखो रसगुल्ले. आता इथं घ्यायला काही ना काही घ्यायलाच येते असं येत नाही ह्या दुकानात. द्याजी बाबा एक मेलोडी देऊन द्या त्याला. नाही चोकोपाय नाही मेलोडी घे. नाही चोकोपाय नाही खायचं आता रात्री नाही खात. हा मेलोडी द्या मेलोडी. हा आज आबूचा प्रँक केलाय ना आबूवर तू. हा रिदात मजा आली. हा मग आबू सोबत एक फोटो काढायचा आहे तुला ठीक आहे. कसा काढशील जा हे लावून दे बेटा गेट लावून दे पटकन. हळू लाव. हा करून घे. लाईट पण बंद केला यांनी. आता मी कसं एडिटिंग करणार आहो गाईज सांगा तुम्ही. हा तर गाईज असं काही आम्ही म्हटलं नाही. आमचा मराठी ब्लॉग आहे हा हिंदी मध्ये बोलते. आमचा मराठी ब्लॉग आहे आणि आम्ही काही मराठी हिंदी तिसरी भाषा होऊ देणार नाही. आम्ही मराठीच ठेवणार. आता मग काहीच मी आता करतो एडिटिंग आणि आजचा ब्लॉग आपण करूया इथंच एंड. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत झाला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा.
भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.